नमस्कार. आज आपण इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी एका अत्यंत महत्त्वाच्या नकाशाबद्दल बोलणार आहोत. हा नकाशा आहे 1857च्या उठावाचा. आता या नकाशावर आधारित परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न येऊ शकतात आणि त्यांची उत्तरं कशी लिहायची हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हे बघा, परीक्षेसाठी ही एकच इमेज खूप महत्वाची आहे. कारण या एका नकाशात आपल्याला भारतीय इतिहासातली एक खूप मोठी घटना, तिची भौगोलिक व्याप्ती कशी होती हे स्पष्ट दिसतं. चला तर मग या नकाशाचा प्रत्येक भाग नीट समजून घेऊ आणि परीक्षेची तयारी पक्की करूया. आज आपण या 5 टप्प्यांमध्ये हा नकाशा समजून घेणार आहोत. यामुळे काय होईल तर नकाशा लक्षात ठेवायला सोपा जाईल आणि परीक्षेत काहीही विचारलं तरी उत्तर अगदी अचूक देता येईल. तर हा नकाशा म्हणजे 1857 सालामधल्या भारताचा एक स्नॅपशॉटच आहे. या दोन गोष्टी अगदी ठळकपणे दिसतात. एक म्हणजे इंग्रजांच्या ताब्यात नक्की कोणता प्रदेश होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच प्रदेशात कोणत्या ठिकाणी इंग्रजी सत्तेला आव्हान दिलं गेलं. आता बघा, नकाशावरच्या प्रश्नांमध्ये पूर्ण मार्क मिळवायचे असतील तर सगळ्यात आधी आपल्याला त्याची सूची समजून घ्यावी लागते. सूची म्हणजे काय तर नकाशात वापरलेली वेगवेगळी चिन्ह आणि त्यांचे अर्थ. ही सूची म्हणजे नकाशा समजून घेण्याची एक प्रकारे किल्लीच आहे. इथे थेट परीक्षेसाठी प्रश्न तयार होतो. नकाशातील पिवळा रंग काय दर्शवतो? तर याचं एका वाक्यातलं सोपं उत्तर आहे, पिवळा रंग 1857 साली इंग्रजांच्या थेट अंमलाखालील प्रदेश दर्शवतो. हा मुद्दा अगदी पक्का लक्षात ठेवा. आणि पुढचा संभाव्य प्रश्न, नकाशातले हे लाल ठिपके काय आहेत? तर याचं उत्तर आहे, लाल ठिपके 1857च्या उठावाची प्रमुख केंद्र किंवा लढ्याची महत्त्वाची ठिकाणं दाखवतात. उदाहरणार्थ दिल्ली, मेरठ, झाशी ही सगळी ठिकाणं लाल ठिपक्यांनी दाखवली आहेत. नकाशात एक तुटक रेषा पण दिसेल, ती म्हणजे भारताची आजची सीमा. ही फक्त आपल्याला संदर्भासाठी दिली आहे, जेणेकरून 1857ची ठिकाणं आजच्या भारताच्या नकाशावर कुठे आहेत हे सहज समजावं. सूची तर आता आपल्याला समजली. आता आपण नकाशा काय सांगतोय ते पाहू. पहिला मोठा मुद्दा म्हणजे इंग्रजी राजवटीची व्याप्ती. परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजी सत्तेचा विस्तार कुठपर्यंत होता? याचं उत्तर आपल्याला तो पिवळा रंगच देतो. नकाशाकडे पाहिल्यावर लगेच लक्षात येतं की इंग्रजांची सत्ता किती विशाल होती. वायव्येला पेशावरपासून ते थेट पूर्वेला ढाकापर्यंत आणि दक्षिणेकडेही बराच मोठा भूभाग त्यांच्या ताब्यात होता. हे मुद्दे उत्तरामध्ये आलेच पाहिजेत. चला आता येऊया परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, आणि तो म्हणजे उठावाची मुख्य केंद्र ओळखणं. नकाशात जे लाल ठिपके आहेत तीच ही केंद्र आहेत. आपण आता विभागानुसार ही केंद्र पाहूया, म्हणजे ती लक्षात ठेवायला सोपी जातील. उत्तर भारतातली उठावाची प्रमुख केंद्र कोणती? तर 3 नावं पक्की लक्षात ठेवा, दिल्ली, मेरठ आणि बरेली. उठावाची सुरुवातच मेरठमधून झाली होती हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ही तिन्ही ठिकाणं खूप महत्त्वाची आहेत. नकाशात अवधच्या परिसरात पाहिलं तर लाल ठिपक्यांची जणू गर्दीच दिसते. यावरून स्पष्ट होतं की हा भाग उठावाचा बालेकिल्ला होता. इथली मुख्य केंद्र कोणती? तर लखनौ, कानपूर, अयोध्या आणि अलाहाबाद. हा उठाव फक्त उत्तर भारतापुरता मर्यादित नव्हता बरं का, तो मध्य भारतातही पसरला होता. आणि मध्य भारतातली 3 महत्त्वाची केंद्र कोणती? तर झाशी, ग्वालियर आणि सागर. ही नावं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता समजा प्रश्न आला की उठावाची पहिली ठिणगी कुठे पडली, तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं पूर्व भारतात. बराकपूर आणि बहरामपूर या लष्करी छावण्यांमध्ये सुरुवातीच्या घटना घडल्या होत्या. ही दोन्ही ठिकाणे नकाशात पूर्वेकडे आहेत. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण वेगवेगळी ठिकाणं बघितली, पण ह्या सगळ्या माहितीला एकत्र जोडून मोठ्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं? समजा प्रश्न आला, नकाशाच्या आधारे 1857च्या उठावाच्या भौगोलिक स्वरूपाचं विश्लेषण करा. तर आता आपण जे मुद्दे बघणार आहोत ते खूप महत्त्वाचे ठरतील. चला, आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यावरून काही ठोस निष्कर्ष काढूया. हे निष्कर्ष तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना प्रचंड उपयोगी पडतील. मग नक्की काय सांगतोय हा नकाशा? परीक्षेसाठी हे 4 निष्कर्ष मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. पहिला, उठाव मुख्यत्वे उत्तर आणि मध्य भारतात झाला. दुसरा, हा लढा इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात झाला. तिसरा, उठावाचं लक्ष इंग्रजांची प्रशासकीय आणि लष्करी केंद्र होती. आणि चौथा, दक्षिण भारत आणि वायव्येकडचा भाग या उठावापासून बऱ्यापैकी अलिप्त राहिला. हे 4 मुद्दे तुमचं उत्तर परिपूर्ण बनवतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा,
नकाशा आपल्याला कुठे या प्रश्नाचं उत्तर देतो, पण इतिहास फक्त कुठे घडला एवढंच नसतो, तो का आणि कसा घडला हेही महत्त्वाचं असतं. त्यामुळे या नकाशाच्या अभ्यासासोबतच उठावाची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक कारणं अभ्यासणंही तितकंच गरजेचं आहे. हा नकाशा तुमच्या अभ्यासाचा एक भक्कम पाया आहे.